सतीश माने, रिजनल एग्रॉनॉमिस्ट, ICL. आज दोडक्याच्या प्लॉटमध्ये क्रॉप ॲडवाइस रिलीज करत असताना आज दोडक्याच्या दृष्टीनं खत व्यवस्थापन करणं हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दोडक्यामध्ये दोडक्याची फुलामधून फळामध्ये रूपांतर होणं आणि फळामध्ये रूपांतर झाल्यानंतर फळाची एक समान लांबी आणि आकार येणं अपेक्षित असतं. आणि मग हे करत असताना कॅल्शियमसारखं अन्नद्रव्य असेल, पोटॅशसारखं असेल, या अन्नद्रव्याचा रोल जास्तीचा आहे. त्याचबरोबर काही सूक्ष्म अन्नद्रव्य, ह्या सगळ्यांचा अंतर्भाव असलेल्या ग्रेडबद्दल आपण आज चर्चा करतोय. ती म्हणजे फर्टिफ्लो 12/22 अधिक 12% कॅल्शियम ऑक्साईड सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य. पिकॅसे टेक्नॉलॉजीवर आधारित ग्रेड सामू साधारण 3.7 आणि विद्राव्यता 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी. तर या ग्रेडचा दोडका पिकामध्ये किंवा आपण प्रामुख्याने वेलवर्गीय पिकामध्ये अशा पद्धतीने वापर करतो की साधारण सेटिंग चालू झाल्यानंतर साधारण 28-30 दिवसापासून पुढे साधारण 10 ते 12 दिवसाच्या अंतराने जर आपण 12/22 5 किलो प्रति एकरी अशा पद्धतीने जर वापर करत राहिलो तर आपल्याला फळाचा आकार असेल किंवा फळाची एकंदरीत शायनिंग असेल ही चांगल्या पद्धतीची मिळते. आणि निश्चितच अशा फळांना मार्केट व्हॅल्यू सुद्धा किंवा त्याला एकंदरीत मिळणारा बाजारभाव चांगला मिळतो. त्यामुळं फर्टिफ्लो 12/22 या ग्रेडचा वापर दोडका पिकामध्ये निश्चित शेतकरी बांधवांना फायद्याचा ठरेल. थँक्यू.